Welcome back student in basic chemistry course. In previous video we are discussing our third unit paint, varnishes, insulator, polymer, adhesive and lubricants. In last session we are discussing the topic polymer, and in today's session we are discussing the next topic of this unit is the adhesive. So in that topic we also discussing the what is the adhesive, then different qualities present in the adhesives, their characteristics and different classified types of the adhesives, and lastly the applications of the adhesive. Okay, so let's discuss what is the adhesive. So adhesive, it is a substance which is capable of holding materials together by surface attachment known as adhesives. So adhesive हा अशा प्रकारचा सबस्टन्स आहे विच कॅन होल्ड द मटेरियल्स टुगेदर, की जो मटेरियल्स जे आहेत यांना एकमेकांना जोडून ठेवण्याचं काम करतो बाय द सरफेस अटॅचमेंट. त्यांनाच आपण काय म्हणतो आहे, ॲडेझिव्स असं म्हणतो आहे. सो ॲडेझिव्स जे आहेत ह्या ॲडेझिव्समध्ये अजून एक इम्पॉर्टंट टर्म येते ती म्हणजे ॲडहरंट्स. ॲडहरंट्स म्हणजेच द बॉडीज विच हेल्ड टुगेदर बाय ॲडेझिव्स, दे आर नोन ॲज ॲडहरंट्स. म्हणजे ज्या बॉडीज ह्या ॲडेझिव्सद्वारे जोडल्या जातात त्या बॉडीजला आपण म्हणतो ॲडहरंट्स. ओके, अँड द प्रोसेस ऑफ होल्डिंग वन ॲडहरंट टू दी अनादर बाय ॲडेझिव्स इट विच इज कॉल्ड ॲज द बॉन्डिंग. आणि जे दोन ॲडहरंट्स आपण एकमेकांना ॲडेझिव्सद्वारे जोडतो त्या प्रोसेसला आपण म्हणतो बॉन्डिंग प्रोसेस. आणि त्यांच्यामध्ये जी असेंब्ली आहे किंवा जे दोन ॲडहरंट आणि ॲडेझिव्स जो आहे त्याला आपण बॉन्ड असं म्हणतो. ठीक आहे, या ठिकाणी आपण तीन इम्पॉर्टंट टर्म्स डिस्कस केल्या. ॲडेझिव्स म्हणजे सबस्टन्स विच इज कॅपेबल ऑफ होल्डिंग मटेरियल्स टुगेदर, दे आर कॉल्ड ॲज द ॲडेझिव्स. अँड ॲडहरंट मीन्स the bodies which held together by adhesives, they are called as the adherents. And the process of holding one adherent to the another by the adhesive, they are called as the bonding. And the assembly of two adherent and adhesive which is called as the bond. ओके, म्हणजे ह्या तीन टर्म्स आपण या ठिकाणी ॲडेझिव्सबद्दल डिस्कस केल्यात. नेक्स्ट आपण पाहणार आहेत डिफरंट क्वालिटीज प्रेझेंट इन द ॲडेझिव्स. सो लेट्स सी which different qualities will be present in the adhesives. So first quality is degree of tackiness. Tackiness means the stickness of the adhesives which also increase the quality of adhesives. Okay, second is the rapidity of bond. So आपण पाहिलंच आहे या अगोदर की बॉन्ड फॉर्मेशन म्हणजे काय, मग त्याची रॅपिडिटीची क्वालिटी जी आहे ही देखील इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी. थर्ड इज द स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड सेटिंग ऑन ड्राइंग. आफ्टर ड्राइंग जो काही बॉन्ड सेट होतो आहे त्याची स्ट्रेंथ जी आहे ही देखील ॲडेझिव्सची क्वालिटी एक्सप्लेन करते. लास्ट क्वालिटी इज द ड्युरॅबिलिटी. ओके, अशा प्रकारे ह्या डिफरंट क्वालिटीज होत्या ॲडेझिव्सच्या. नेक्स्ट आपण डिस्कस करणार आहे ते म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲडेझिव्स. सो लेट डिस्कस दिस कॅरेक्टरिस्टिक्स वन बाय वन. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज adhesives should have suitable surface tension. So adhesives should have a suitable surface tension. यामध्ये जनरली आपण पाहिलं तर लिक्विड ॲडेझिव्स जे आहेत हे मोर सुटेबल असतात बिकॉज ऑफ देअर सरफेस टेन्शन अँड विस्कॉसिटी. सो दॅट्स वाय जनरली लिक्विड ॲडेझिव्स विल बी used. Second characteristics is they should have ability to form a film having a greater tensile strength, shear strength and compressive strength. जी काही फिल्म फॉर्म होती है आफ्टर फॉर्मेशन ऑफ ॲडेझिव्ह बिटवीन द ॲडरंट्स इट विल बी हॅव अ ग्रेटर टेन्साईल स्ट्रेंथ. तिच्याकडे ग्रेटर टेन्साईल स्ट्रेंथ असते, शेअर स्ट्रेंथ असते, त्याचबरोबर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असते. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स इन द ॲडेझिव्स इज अ गुड ॲडेझिव्ह शुड हॅव अ निग्लिजिबल क्रीप अंडर द स्ट्रेस ऑफ स्ट्रक्चर. Is the thermal coefficient of expansion of adhesive and adherent surface should be equal. So thermal coefficient of expansion आहे adhesive आणि adherent मधला तो देखील असा असतो तर equal. Next characteristics is adhesive should have a low viscosity. Adhesives जे आहेत it should not be more viscous because of their film formation will not be suitable. So that's why adhesive should have a low viscosity is there. लास्ट कॅरेक्टरिस्टिक्स इज अ गुड ॲडेझिव्ह शुड हॅव अ पोलार ग्रुप. गुड ॲडेझिव्ह जे असतात त्यांच्याकडे पोलार ग्रुप्स प्रेझेंट असलेले या ठिकाणी दिसून येतात. द पोलार ग्रुप्स कंटेनिंग ॲडेझिव्स आर स्ट्रॉंगली ॲब्सॉर्ब
by the organic contacting surface. Non-polar polymeric adhesives provides poor bond strength, so that's why the polar group will be present in the adhesives. It should improve their quality. Okay, so these are the characteristics of the adhesives. So next we discuss about the classification of adhesives. So adhesives will be classified into 7 different types. So first classified type of adhesive is thermosetting synthetic resins. Second is the thermoplastic resin. Third one is the natural resin adhesive. Fourth one is the starch adhesive. Fifth one is the inorganic adhesive. Next one is the vegetable glue, and last is animal glues. These are the different classified types of the adhesive. So first type of the adhesive is the thermosetting synthetic resin. So they form their three-dimensional compounds with cross-link structure and have a great adhesive properties, and the bond with them is insoluble, infusible, and have a good resistance towards heat, moisture, and insects, and also a fungi. So these thermosetting synthetic polymers also divided into 5 different types. First is the phenol formaldehyde, second one is the urea formaldehyde resin, third one is the polyester, next one is the epoxy resin, and fifth type is a silicone resin. The bond is formed with them is infusible, insoluble, and have a good resistance towards heat, moisture, insect, and fungi. Okay. Second classified type of adhesive is a thermoplastic resin. So this thermoplastic resin, which can form the film, is soluble, fusible, and poor water resistant, and they get softened on heating. They will be soft on heating, and they form the film will be fusible, soluble, and poor water resistant. Okay, they also classified into 5 subtypes. So first type is cellulose derivatives. Second one is cellulose acetate. Third one is ethyl cellulose. Next one acrylics, and last one is polyvinyls. These are the subclassified type of thermoplastic resin. Third classified type of adhesive is the natural resin adhesive. They also classified into 2 subtypes, shellac resin, and first one is shellac resin and asphalt, and fourth type is starch adhesive. Next one is the inorganic adhesive, and vegetable glue will be also classified into 2 types, a soybean glue and season glue, and last one is the animal glues. So these are the different classified types of the adhesive. So today we stop here. In next video we discussing the applications of adhesive. Thank you.